रामकृष्ण हरी मंडळी, दरवर्षीप्रमाणे आपल्या विवेकानंद नगरमध्ये पालखी येते. यावर्षी देखील आलेली आहे. या व्हिडिओ मार्फत मी ते पालखीचे दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या स्टार्टिंगला ही आनंदाची पायवारी सर्वांना सुखद आणि भक्तिमय घडो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. मंडळी, संत निवोबा महाराज पालखीतील पायी दिंडी आपल्या विवेकानंद नगरमध्ये आगमन करत आहे. चला तर मग या आनंदमय क्षणाचा साक्षीदार होऊयात. आजींना जसे समजले कॅमेरा आपल्या दिशेने येतोय, तसे आजींनी डोक्यावर पदर घेतला. खरोखरच अशी पिढी पुन्हा होणे नाही. मित्रांनो, हे सगळे दृश्य संत निवोबा महाराज दिंडीचे होते. आता आपण पाहूया संत काळोबा महाराज पालखीचे छायाचित्र.
ही पालखी आळंदीवरून वाजत गाजत निघाली आहे आणि आषाढी एकादशी दिवशी ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल। पालखीच्या रथांचे बैल बाजूला बांधून ठेवले होते। त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय तेथे करण्यात आली होती। मंडई, काही लोक म्हणतात व्यापाऱ्यांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हाच देश चालतो। मित्रांनो, लाखो असे भक्त या पायवारीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एका साईडला भजन चालू होते आणि दुसऱ्या साईडला रात्री झोपण्यासाठी त्यांनी तंबू ठोकून घेतले। आपल्या विवेकानंद नगरच्या रहिवाशांनी पालखीतल्या लोकांसाठी स्वखुशीने महाप्रसादाची सोय केली होती आणि त्यासाठी प्रत्येक घरातून तांदूळ, गहू आणि इतर साहित्य पाठवण्यात आले होते। नगरमधल्या महिलांनी पालखीसाठीच्या जेवणाची सुरुवात 5 वाजल्यापासूनच केली होती। विवेकानंद नगरच्या सर्व लोकांनी पालखीच्या कामकाजासाठी हातभार लावले होते। वारकरी संप्रदाय आळंदी ते पंढरपूर चालत जातात, मग आपण त्यांच्यासाठी एक दिवस तर नक्कीच देऊ शकतो। एका साईडला पंगत बसल्या आणि वारकरी लोकांनी माऊलींचं नाव घेऊन जेवणास सुरुवात केली। सर्व कामे झाल्यानंतर आम्ही वारकरी मंडळींना भोजन वाढण्यास सुरुवात केली। वारकरी आज येथे झोप घेऊन उद्या परत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतील। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।